दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पेठ तालुक्यात वनविकास महामंडळाच्या आंबे वनपरिक्षेत्रातील जोगमोडी बिटात अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर वन विभागाच्या पथकाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत वाहनासह सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सिनेस्टाईल पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली असून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। वन विभागाच्या गस्ती पथकाला विरमाळ जोगमोडी मार्गावर पहाटे सुमारे 3 वाजता आयशर संशयास्पदरित्या जाताना दिसला। वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढला, मात्र वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून वाहन अडविले आणि तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याचे उघड झाले। वाहनातून सागवान दरवाजे, खिडक्या, फळ्या तसेच चिरलेला सागवान असा सुमारे 7.5 घनमीटर लाकूड साठा आढळून आला। संबंधितांकडे कोणताही वैध वाहतूक परवाना नसल्याने वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी सचिन मधुकर अफाड, बबलू लखन शर्मा आणि दिलीप रामकृष्ण वर्मा यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध वन कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई विभागीय व्यवस्थापक डॉक्टर सुजित नेवसे, सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी आणि प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश गांगुर्डे, हिरामन राऊत, भरत तायडे, वनपाल सुरेखा मोराळे, चेतन चौरे, माधुरी साळुंखे, नितीन पवार तसेच वनरक्षक कुंदन राठोड, गणेश म्हस्के, मंगेश वाघ, नाना डफळ, तारामती खिलाडी, सारिका तराळ, अविनाश निकम, दीपक शिंगटे, रामेश्वर गवळी, अनुराधा श्रीरामे, राहुल गावित आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। वनसंपत्तीची अवैध तोड आणि वाहतूक रोखण्यासाठी रात्रीची गस्त अधिक कडक करण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले। या कारवाईमुळे अवैध सागवान वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून वन विभागाच्या सतर्क कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ।